रामकृष्ण हरी पुंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग 839। तुझसी संबंध खोटा परता परता रे तू थोटा। देवा तुझे काय घ्यावे आप आपना ठकावे। जेथे मुद्दल नाही हाता व्याजे मरावे लेखिता। तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा। खरोखर पूर्णपणे थोट्या असलेल्या लंगड्या देवा तुझा संबंध खोटा आहे। तू आम्हाला नको, तू आमच्यापासून दूर राहा, कारण तुझ्याशी व्यवहार करण्यामध्ये आमची फसवणूक होते। तुझ्यासारख्या धूर्त कुळाशी व्यवहार केला तर मुद्दल राहू दे, पण व्याजाचा हिशोब करता करता मरायची वेळ येते। तू भक्तांना फसवतो, तुझी अशी कीर्ती त्रिभुवनात आहे असे तुकाराम महाराज म्हणतात। 840 याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी। सदा करीती खंडदंड देवा बहुगा तू। सुखे गोविसी भोजना लपोनिया आपना। एके एक बुजाविसी तुका म्हणे ठक होसी। देवा तुझ्या दारात भक्त सतत तुझ्या नावाने हाका मारित असतात। तू ऋणकर्यांना वायदे करार करवितो, कोणाला दंड करतो। तक्रारी देऊन ऋणकरी दाराशी आले की हा त्यांना भोजनाच्या विषयभोगाच्या नादाला गुंतवून आपले तोंड लपवितो। तुकाराम महाराज म्हणतात, कर्जबाजारी अशीच चुकवा चुकव करीत असतात, असा तू ठाक आहेस। 841 आम्ही जाणो तुझा भाव दृढ धरिले पाव। फांको नेदू चुकविता नेगो थोडे बहु देता। बहुता दिसांचे लिगाड आले होत होत जड। तुका म्हणे आता नेगो सर्वस्वी देता। देवा तुझा आमच्याशी लबाडी करण्याचा हेतू ओळखून आमचे कर्ज वसूल करण्यासाठी तुझे पाय घट्ट धरले आहेत। आता तू कितीही टाळाटाळ केली तरी तुला जागेवरून हलू देणार नाही। आमच्या सेवेचे कर्ज तुझ्या माथ्यावर ते तुला जड झाले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तू तुझे कर्ज दिले तरी आम्ही ते घेणार नाही। 842 ऋणवैर हत्या हे तो न सुटे नेदिता। हे का नेनो पांडुरंगा तुम्ही सांग तसा जगा। माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती। तुका म्हणे याची साठी मज घेता नये तुटी। एखाद्याकडून घेतलेले ऋण, एखाद्याची वैर धरून केलेली हत्या आणि एखाद्याशी धरलेले शत्रुत्व, या तिघांचे ऋण जन्मोजन्मी फेडल्याशिवाय संपत नाही। तुम्हीच शास्त्र पुराणात याविषयी निर्णय दिला आहे, हे तुम्ही जाणत नाही का? माझा जगाशी संबंध अल्प आहे, पण तुम्ही जगाचे निर्माते पालक आहात। तुमचा जगाशी गाढ संबंध आहे। अशा अवस्थेत तुम्ही ऋण नाही फेडले तर त्रैलोक्यात तुमची फजिती होईल, ती टाळली पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मला कोणतीही हानी परवडत नाही। 843 नाही मागितला तुम्हा मानम्या विठ्ठला। जे हे करविली फजिती माझी एवढी जना हाती। नाही केला पोट पुढे घालूनी भोभाट। तुका म्हणे धरुनी हात नाही नेले दिवानांत। अहो विठ्ठला, मी तुमच्याकडे बहुमान सत्कार मागितला नाही, असे असताना लोकांकडून मला जी प्रसिद्धी मिळत आहे ही माझी फजिती तुम्ही का करविली? पोट भरण्यासाठी काही सोंग घेऊन तुमच्याकडे गाऱ्हाणे गायले नाही। मी तुमचा हात धरून संत सभेत तक्रारीसाठी नेऊन न्याय मागितला नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात। 844 तू पांढरा स्फटिक मणी करीसी आणि का त्याहुनी। म्हणून तुझ्या दारान येती ठकती दातारा। तुझे ठाई नांदणूक अवघा बुडविला लौकिक। तुका म्हणे जासे घेसी त्यासी हेची दाखवसी। 844 देवा तू वाटोळा स्वच्छ स्फटिक मण्यासारखा कशातही समरस न होणारा, तुझ्याकडे सेवेसाठी येणाऱ्याचे तू अधिक वाटोळे करतोस।
तू दातार असला तरी सेवकांची येथे फजिती होते, म्हणून तुझ्या दारी कोणी येत नाही. तू येथील सर्व लौकिक बुडविलास, आम्हाला तुझी ही राहणी ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू ज्याचे सेवा कर्ज घेतोस त्याच्याशी असाच व्यवहार करतोस. 845. बोलतो निपुरे नवती सलगीची उत्तरे, माझे संतापले मन परपिडा एकोन अंगावर आले, तोवरी जाईल सोसिले, तुझ भक्ताची आन देवा, जरी तुका येथे ठेवा. 845. देवा, तुझ्याशी मी निकराने म्हणजे अटीतटीने बोलत आहे, प्रेमाने अथवा सौजन्याने मुळीच बोलत नाही. कारण तुझ्या वागण्याच्या पद्धतीमुळे इतर भक्तांना झालेला त्रास ऐकून माझ्या जीवाचा संताप झाला आहे. तुझ्या वागण्याचा त्रास मी सोसला, यापुढेही सोसीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तू इथे परपंचात ठेवाल तर तुम्हाला भक्तांची शपथ आहे. 846. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नवे, आणि का उपाया कोण वांटी मन, सुखाचे निदान पांडुरंग, गीती गावो नाचो छंदे वावो टाळी, वैष्णवांचे मेळी सुखरूप, अनंत ब्रह्मांडे एके रोमावळी, आम्ही केला भोळी भावे उभा, लटिका हा केला संसार सिंधू, मोक्ष करा बंधू नाही पुढे, तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित, राहिलो निश्चिंत त्याचा बळ. 846. सत्यबुद्धीला जन्म देणारा लक्ष्मीचा पती असा जो विष्णू त्याचे अंतःकरणात स्मरण केल्यामुळे काय प्राप्त होणार नाही, सर्व सुखाचा ठेवा पांडुरंग आहे, त्याला टाळून अन्य उपायाची मनाच्या ठिकाणी वाटणी कोणी करावी. वैष्णवांच्या मेळ्यात आम्ही विठ्ठलाचे गीत गातो, त्याच्या छंदात नाचतो, टाळी वाजवितो. ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडे आहेत, त्या श्रीहरीला आम्ही भोळ्या भावाने विटेवर उभे केले आहे. भौतिक सुखाने भरलेला संसार सागर खोटा आहे हे आम्ही मानतो जाणतो, म्हणून पुढे लाभ असलेला मोक्ष आमच्या ठिकाणी बंधनकारक नाही. 847. न लगे मायेसी बाळ निर्वावे, आपल्या स्वभावे ओढे त्यासी, मजका लागला करणे विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा, गोडधड त्यासी ठेवी न मागता, समाधान खाता नेदी मना, खेळता गुंतले उमगुनी आणि, बैसोनिया स्तनी लावी बळे, त्याच्या दुःखे पडे आपण खापरी, लाही तळी वरी होय जैसी, तुका म्हणे देह विसरे आपुला, आघात तो त्याला लागो नेदी. 847. बाळाचे रक्षण कर असे जन्मदात्या मातेला सांगावे लागत नाही. मातृत्वाच्या ओढीने ती स्वभावता बाळाचे रक्षण करते. आम्हाला ज्याने जन्माला घातले त्याच्या शिरावर आमच्या रक्षणाचा भार आहे, त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. गोड आणि चांगले पदार्थ ते बाळाने न मागता त्याच्यासाठी राखून ठेवते. त्याचा आपण आस्वाद घेण्यात तिला स्वतःला समाधान नसते. खेळण्यात तल्लीन झालेल्या बाळाला शोधून आणून एके ठिकाणी बसवून बळेच स्तनपान देते. तापलेल्या खापरावर लाही जशी तडफडते तशी ती बालकाला दुःख झाल्यावर तळमळते. तुकाराम महाराज म्हणतात, बालकाच्या मायेमुळे माता स्वतःच्या देहाला विसरते, पण त्याला त्रास होणार नाही असा उपाय करते. 848. ब्राह्मण तो नवे ऐसी ज्याची बुद्धी, पहा श्रुती मधी विचारुनी, जयासी नावडे हरी नाम कीर्तन, आणि नर्तन वैष्णवांचे, सत्य त्याचे वेळे घडीला व्याविचार, मातेसी व्यवहार अंत्यंदाचा, तुका म्हणे येथे मानी अनसारिके, तत्काळ तो मुखे कुष्ठ होय. 848. वेदशास्त्रे श्रुतीमधील मताप्रमाणे ज्याची पुढील प्रमाणे बुद्धी नाही, ज्याला हरिनाम कीर्तन आणि वैष्णवांचे हरिभक्तीमध्ये तल्लीन होऊन केलेले कीर्तन व भजन आवडत नाही, तो खरा ब्राह्मण नव्हे. तो ब्राह्मणाच्या कुळातील आहे असे समजत असला तरी तो ब्राह्मणांच्या नव्हे, अत्यंताच्या संबंधातून मातेच्या उदरातून जन्माला आला असे हे वचन कोणी खोटे आहे असे म्हणेल तर त्याच्या तोंडावर कोड फुटेल असे तुकाराम महाराज म्हणतात. 849. ब्राह्मण तो याती अत्यंज असता, मानावा तत्वता निश्चयसी, रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, 8वी सावळे रूपमनी,
शांती क्षमा दया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंत तुका मनेत गेल्या षड उर्मी अंग सांडोनिया मंग ब्राह्मण तो. 849. जो जातीने अत्यंत असून आचार विचाराने शुद्ध असेल तर याच लक्षणावरून त्याला ब्राह्मण म्हणावे. जो मुखाने रामकृष्ण नावाचा जप करतो, श्रीहरीचे 16 रूप मनात स्मरतो, शांती क्षमा दया इत्यादी गुणांचे आभूषणे ज्याच्या देहावर आहेत, कसोटीच्या प्रसंगात ज्याचे चित्त विचलित होत नाही, काम क्रोधासारख्या क्षड उर्मी ज्याच्या हृदयाला सोडून गेल्या आहेत, तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना ब्राह्मण म्हणावे. 850. एक करीती गुरु गुरु भोवता बारू शिष्यांचा पुंस नाही पायचारी मनुष्य परी कुतरी ती परश्री मद्यपान पेंडखान माजविले तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. काही दांभिक आपल्या भोवती शिष्य परिवार जमून आपल्याला गुरु म्हणून घेतात, त्यांना शेपूट आणि 4 पाय नाहीत, अशी ती माणूस रूपातील कुत्रीच आहेत. स्त्रीचा उपभोग आणि मद्यपान हा त्यांचा आहार. तुकाराम महाराज म्हणतात अशा वागण्यामुळे आपला सर्वनाश होणार याची त्यांना चिंता वाटत नाही. 851. एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने जे तेथे जावे काही दुसरा विचार न लगे करावाची फार असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी. 851. ज्या एका पुरुषाला 2 बायका आहेत त्याच्या घरात मूर्तिमंत पाप वसते, त्याला अन्यत्र पाप शोधण्याची गरज नाही, त्याने तेथे खुशाल जावे. पाप शोधण्यासाठी इतर दुसरा विचार करण्याची फारशी गरज नाही. जेथे खोटे असत्य बोलत राहणे असते तेथे पापाचे भंडार आहे. जेथे सत्य वचन मुखाने बोलले जाते तेथे सुखाला कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात लाभ खरे बोलणाऱ्यांकडे व हानी खोटे बोलणाऱ्यांकडेच असते. 852. जळते संचित ऐसे आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोंडो आडराने पडो तुका म्हणे मळ राहो नेदी तापजाळ. भगवंताला शरण गेल्यावर संचित कर्म जळून जाते अशी धर्मनीती आहे, म्हणून माझ्या विठोबाचे पाय क्षणोक्षणी आठवावे असे महाराज सांगतात. अशा प्रकारे हरिचिंतन केल्याने पाप कर्म हातून घडत नाही, अनितीच्या आडमार्गाने जावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे सतत नामचिंतन केल्याने पापाचा मळ त्रिविध तापाचा दाह राहू देत नाही. 853. संतापाशी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा उर फोडी बासरतो भुंके गाढवाचे परी उठे पाठीवरी यमदंड समयोनेने ते वेडे चहाटाळ अवगुणांचा ओंगळ मान पावे तुका म्हणे काय माया चाळवणी पीठ पीठ घाणी हागवणीची. 853. संतांजवळ विनम्र भावाने असावे, हलकट वृत्तीने वागल्यास घात होईल. जे स्वैराचारी आहेत त्यांचे बोलणे स्वच्छंदीपणाने गाढवाच्या भुंकण्यासारखे असते, त्याचा परिणाम म्हणजे पाठीवर यमदंडाचा मार मिळेल. ज्याला वेळेचे महत्व प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही तो मूर्ख वेडा चाटाळ ओंगळा आहे, त्याला त्याच्या अवगुणांमुळे अधोगती मिळते. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे बाष्कळ बोलणे व्यर्थ चाळे लहान मुलांच्या हगवणीप्रमाणे किळसवाणी असते. 854. पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेची करी चित्ते पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा तुका म्हणे बळ बुद्धीने वेचोनी सखळ. 854. आपला चरितार्थ भागेल एवढेच काम करावे, रामाविषयीच्या चिंतनाला जास्त महत्त्व द्यावे, चित्तामध्ये पांडुरंगाचे चिंतन हेच एक काम करावे. प्रारब्धाचे भोग भोगून संपवायचे असतील तर त्यासाठी देवाच्या सेवेचे साह्य असावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात आणि ही साधना उत्तम कशी करता येईल यासाठी बुद्धी आणि बळ खर्च करावे. 855. घेसी तरी घेई संतांची हे भेटी आणि कते गोष्टी नको म्हणा सर्व भावे त्याचे देव भांडवल आणि कते बोलन बोलती करीशील तो करी संतांचा सांगात आणि ते मात नको म्हणा
बैसलीस तरी बैस संतांमधी आणि कते बुद्धी नको म्हणा. जासी तरी जाई संतांची या गावा होईल विसावा तेने म्हणा ते म्हणा. तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई. हे मना, कोणाची बरे भेट व्हावी असा विचार तुला पडला असेल तर तू संतांची भेट घ्यावी, अन्य कोणाची गोष्ट नको. संतांचे सर्व भावे देव हेच भांडवल आहे. तेथे देवाचाच संबंधाने व्यवहार चालतो. तेथे ते अन्य कोणते बोलत नसतात. कोणाचा संग करावा वाटला तर संतांचा संग कर, अन्य कोणाची वार्ता करू नको. बसायचे वाटले तर संतांच्या मेळ्यात बस, अन्य कोणाची बुद्धी नको. गावाला जायचे असेल तर संतांच्या गावी जा, तेथे तुला विसावा लाभेल. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे सुखाचे सागर आहेत, त्यांचे पशी जाऊन तू निरंतर सुखाची तृप्ती घे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.